नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण युनिट 2 बघत आहोत, जो स्कॉलरशिपमध्ये सर्वात जास्त प्रश्न या युनिटवर विचारले जातात. तो आहे ऑपरेशन्स ऑन नंबर्स. 10 क्वेश्चन तुम्हाला 50 पैकी याच्यावर विचारले जातील आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तो तुम्हाला खूप सोपं जाईल. तर आपण आजपर्यंत म्हणजे मागचे 2 जे व्हिडिओ आहेत त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय, ॲडिशन बघितले आहे. ॲडिशन कशाची, तर अप टू 5 डिजिट नंबर विथ कॅरिंग, म्हणजेच 5 अंकी संख्यांपर्यंतची आपण काय बघितले, बेरीज बघितली आहे, हातचा कसा घ्यायचा वगैरे सगळं आपण बघितलं आहे. सेकंड व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे, सबस्ट्रॅक्शन पण म्हणजे वजाबाकी. सबस्ट्रॅक्शन आपण कशाचं केलं, तर ते पण अप टू 5 डिजिट नंबरचं केलं आहे आणि ते आपण बोरो घेऊन म्हणजे हातचा घेऊन आपण वजाबाकी काढली आहे. आता आपण पुढे बघणार आहोत मल्टिप्लिकेशन आपल्याला कोणत्या अंकी संख्येचं करायचं आहे, तर अप टू 3 डिजिट नंबर्स बाय अ 2 डिजिट नंबर. याच्यामध्ये तुम्हाला 3 अंकी संख्यांना 2 अंकी संख्यांनी काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. चला तर मग आपण बघूया मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. मल्टिप्लिकेशन कोणत्या अंकी संख्येचं करायचं आहे आपल्याला, 3 डिजिट नंबर बाय अ 2 डिजिट नंबर. यासाठी आपल्याला काही गोष्टी इथे लक्षात ठेवणे गरजेचं आहे, ज्याचा आपल्याला एक्झाममध्ये उपयोग होऊ शकतो. जसं मल्टिप्लिकंट इंटू मल्टिप्लायर इज इक्वल टू प्रोडक्ट. म्हणजे मल्टिप्लिकंट म्हणजे काय, तर ज्या संख्येला आपल्याला गुणायचं आहे ती संख्या, आणि मल्टिप्लायर म्हणजे काय, ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे ती संख्या, आणि प्रोडक्ट म्हणजे काय, येणारा तिचा गुणाकार. म्हणजे समजा आपण 14 घेतलं, 14 इंटू 4 काय करायचं आहे बघ. 14 हे काय झालं आपलं मल्टिप्लिकंट, आणि 4 काय झालं मल्टिप्लायर, आणि येणारा जो इथे गुणाकार असेल म्हणजे प्रोडक्ट असेल तो काय झाला आपला गुणाकार झाला. ठीक आहे, तर ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, पाठच करून ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या, की एनी नंबर इंटू 0 इज इक्वल टू 0. म्हणजे इथे काय सांगायचं आहे यांना, की कोणताही नंबर असू द्या, त्या नंबरला जर आपण 0ने जर गुणलं ना, म्हणजे 0ने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल, 0च येईल. नंबर कोणताही असू द्या, तो नंबर छोटा असेल, मोठा असेल किंवा कितीही मोठा असेल. म्हणजे समजा इथे आपण 1 घेतला, 1 इंटू 0 इज इक्वल टू काय, 0 येईल. 30 घ्या, 30 इंटू 0 इज इक्वल टू 0. अशी कितीही मोठी संख्या घ्या, 1, 2, 5 इंटू 0 इज इक्वल टू 0. म्हणजे संख्या ही कोणतीही घ्या तुम्ही, म्हणजे कोणताही नंबर घ्या, त्याला जर आपण 0ने मल्टिप्लाय करत असू तर आपला आन्सर काय येईल, 0च येईल. समजलं. तर आता पुढे बघूया सेकंड रूल काय म्हणतो, की एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 1 इट्स द सेम नंबर. म्हणजे कोणत्याही नंबरला जर तुम्ही 1ने गुणलं तर आन्सर काय येईल, तर तो नंबरच येईल. म्हणजे आता जसं आपण कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलं होतं तर काय आन्सर काय येतो, तो 0च येत होतं. इथे मग कसं आहे, कोणतीही संख्या घ्या, मी 5 घेते, 5 इंटू 1 इज इक्वल टू काय येईल, तोच नंबर येईल, म्हणजे 5 येईल. कोणत्याही संख्येला तुम्ही 1ने मल्टिप्लाय करा, जसं इथे 158 158ला मल्टिप्लाय करा 1ने, तर आन्सर काय येईल, तोच नंबर येईल, म्हणजे 158. म्हणजे कोणतीही छोटा नंबर असू द्या किंवा मोठा नंबर असू द्या, कोणताही नंबर असू द्या, जर त्याला आपण 1ने जर मल्टिप्लाय करत असू तर येणारा जो प्रोडक्ट असेल म्हणजे येणारा जो गुणाकार असेल तो काय असेल, तोच
तोच नंबर असेल. ठीक आहे, हा झाला सेकंड रूल. तर थर्ड काय म्हणतोय, टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 10, 100, 1000 ॲट द प्रॉपर नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड. म्हणजे इथे आपल्याला एखादी संख्या दिली आहे. ठीक आहे, एखादी संख्या दिली आहे, त्याला जर समजा मी 5 घेते, 5ला आपल्याला काय करायचं आहे, 10ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग आपल्याला इथे मल्टिप्लाय करताना काय करावं लागेल, 5वर 10वर किती 0 आहेत, 1 0, म्हणजे 10 × 5 = 50. तर हे जे आपण 0 देत असतो, तर 10ने गुणलं तर आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं तर आपण काय केलं, 50 आला आपला आन्सर. तसंच 5ला 100ने मल्टिप्लाय करा तर काय येईल, 500. 5ला 1000ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय येईल, 5000. जेव्हा आपण हे मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा प्रॉपर लक्ष द्यायचं की आपण 0 किती घेतले. म्हणजे 10ला 1 0 आहे, तो 1 0 इथे असलाच पाहिजे. 100ला 2 0 आहे, तर 2 0 इथं आहेत का ते प्रॉपर लक्ष देऊन बघायचं आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थर्ड काय आहे, इंटरचेंजिंग पोझिशन ऑफ मल्टिप्लिकंट अँड मल्टिप्लायर डज नॉट चेंज द प्रोडक्ट. म्हणजेच आपण इथे काय बघितलं होतं, एक मल्टिप्लिकंट असतो, सेकंड काय असतो, मल्टिप्लायर असतो. मल्टिप्लिकंट म्हणजे ज्याला गुणायचा आहे तो नंबर. इथे समजा आपण 51 घेतला आणि मल्टिप्लायर समजा आपण 5 घेतला. याचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा हा नंबर आणि हा नंबर, जसं हा 51 नंबर वरती आहे आणि 5 नंबर मी खाल्लेला, याच्या जर आपण पोझिशन चेंज केल्या ना, जसं 5 नंबर मी वर घेते मल्टिप्लाय आणि 51 खाली घेते, तर येणारा जो प्रोडक्ट असेल ते काय असेल, सेमच असेल. म्हणजे ते चेंज होत नाही. म्हणजे मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर दोघांची जागा चेंज केली तरीही येणारं प्रोडक्ट काय असेल, सेमच असेल, चेंज होणार नाही. ठीक आहे. जसं 4ला 5ने मल्टिप्लाय करा तरी 20 येईल आणि 5ला 4ने मल्टिप्लाय करा तरी पर काय येईल, 20 येईल. नेक्स्ट बघूया आपण की ॲट टाइम इट इज नेसेसरी टू फाइंड टू डिजिट which should be multiplied to get a particular digit in the unit place. म्हणजे काही वेळा एकक स्थानातील विशिष्ट अंक मिळवण्यासाठी 2 अंक शोधणे आवश्यक असते, ज्यांचा गुणाकार करावा लागतो. तर म्हणजे इथे बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. जसं आपल्याला काय म्हटलं इथे, ॲट द टाइम इट इज नेसेसरी टू फाइंड 2 digit which should be multiplied to get a particular digit in the unit place. म्हणजे एखादा नंबर असेल, त्याच्या युनिट प्लेसला समजा 4 असेल, तर 4 हा नंबर मिळवण्यासाठी आपल्याला असे 2 नंबर शोधावे लागतील ज्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर युनिट प्लेसला काय येईल, 4 येईल. तर मग आपण असे नंबर शोधू शकतो. तेव्हा मल्टिप्लिकेशनची गरज पडेल आपल्याला. जसं 6 × 4 = 24. याचा जो युनिट प्लेस आहे तो किती आहे, 4 आहे. अशी कोणतीही संख्या असू शकते, जसं 144. जसं या संख्येला पण आपण युनिट प्लेसचा जो नंबर आहे, डिजिट आहे, तो 4 आहे. तर हे शोधायला आपल्याला मग याचे जे मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर शोधायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तेव्हा आपल्याला युनिट प्लेसचा नंबर हा मिळू शकतो. तर ठीक आहे. तर हे झाले, ह्या काही गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. जर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुम्हाला याचा एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, कारण याच्यावरच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर आता आपण बघूया की 3 डिजिट नंबरला 2 डिजिट नंबरने मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघूया. तर मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला जे मी हे पॉईंट्स सांगितले आहेत, या पॉईंट्स बरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे क्विक रूल आहे. ज्याला आपण क्विक रूल म्हणतो. व्हेन यू हॅव
to multiply a number by 25, divide the number by 4 and 2 0 after the quotient. इथे काय करायचं माहिती आहे का आपल्याला? शॉर्टकट ट्रिक्स वापरायची आहे एक, ती आपण बघूया कशी. व्हेन यू हॅव टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 25, म्हणजे एखादा नंबर आहे त्याला तुम्हाला 25 ने मल्टिप्लाय करायचा आहे. एखादा नंबर घ्या, तर एखादा नंबर घेऊ आपण 36 हा आपण नंबर घेतला. याला काय करायचं इथे आपल्याला 25 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता 36 ला 25 ने मल्टिप्लाय करताना आपण काय करू? आधी अगोदर 5 ने ह्या दोन्ही संख्यांना मल्टिप्लाय करू, नंतर 2 ने या दोन्ही संख्यांना मल्टिप्लाय करू, नंतर त्याचे ॲडिशन करू. पण इथे शॉर्ट ट्रिक्स आहे एक. काय करायचं माहित आहे का? जो नंबर ज्या नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे त्या नंबरला काय करायचं? ती शॉर्ट ट्रिक्स यूज करताना 4 ने काय करायचं? डिवाइड करायचं. म्हणजे इथे 36 ला जर 25 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर 36 डिवायडेड बाय 4. तर 4 9 जार 36. म्हणजे इथे जे क्वोशंट येतो तो काय येतो? 9 येतो. मग हे जे क्वोशंट येतो 9, म्हणजे जो काही भागाकार येईल त्याच्यामध्ये काय करायचं आहे? सरळ सरळ 2 0 जे आहेत ते ॲड करून द्यायचे आहेत. म्हणजे 36 मल्टिप्लाय 25 इज इक्वल टू किती होईल? 900. ठीक आहे, ही शॉर्ट ट्रिक्स आहे. ही मी पुढेही तुम्हाला चांगली समजून सांगणार आहे. याच्यावरचे आपण क्वेश्चन पण बघूया, ज्याच्या प्रॅक्टिस करून तुम्हाला हे ट्रिक्स चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. चला तर मग आपण आता मल्टिप्लिकेशनला स्टार्ट करूया. आता इथे बघा एक्झाम्पल काय दिलं आहे. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. इथे एक्झाम्पल काय आहे? 849 बाय 74. तर आपल्याला हे काय करायचं? आधी उभ्या मांडणीत लिहून घ्यायचं आहे. 849 मल्टिप्लाय 74. चला तर मग आता आपण याचा गुणाकार करूया. सर्वात आधी मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला कोणत्या संख्येपासून सुरुवात करावी लागते? तर राईट टू लेफ्ट. म्हणजे आधी खाली ज्याही संख्या असतील त्याच्यातला युनिट डिजिटने आधी मल्टिप्लाय करायचा, नंतर 10 प्लस डिजिटने मल्टिप्लाय करायचा. जर इकडे पुढेही असतील तर नंतर 100 प्लस डिजिटने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा जो आहे हा रूल लक्षात ठेवायचा की सर्वात आधी 74 पैकी 4 ने म्हणजे युनिट प्लस जो डिजिट आहे त्या डिजिटने आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. तर करा मग 4 ने. आणि इथेही करताना डायरेक्ट तुम्ही 8 ला किंवा 4 ला किंवा 9 ला असं कोणत्याही संख्येला तुम्ही मल्टिप्लाय नाही करू शकत. मल्टिप्लाय करताना पण राईट टू लेफ्टच मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे, तर राईट नंबरचा म्हणजे युनिट डिजिटचा नंबर कोणता आहे? इथे आहे 9. तर करा मग स्टार्ट. 4 9 जार 36. इथे आपलं जर उत्तर 36 आलाय तर 36 इथे पूर्ण नाही लिहायचे, तर काय लिहायचं? युनिट डिजिट नंबर लिहायचा. युनिट डिजिट नंबर किती आहे? 6. आणि 3 हा काय करायचा आहे? आपल्याला कॅरी करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे 3 ला आपण काय केलंय? कॅरी केलाय. आता बघा 4 ने 4 ला मल्टिप्लाय करायचा. 4 4 जा 16. बघ आपल्या इथे आन्सर काय आला? 16. 16 ला जो आपण कॅरी केला होता, इथे नंबर कोणता कॅरी केला होता? आपण 3 केला होता. तर 16 मध्ये 3 काय करायचं? ऍड करायचं. 16 प्लस 3 19. 19 पैकी आपल्याला आणखी पुढे एक डिजिट आहे, तर म्हणून इथे फक्त काय लिहायचं? 19 पैकी 9 लिहायचं. युनिट प्लेस नंबर लिहायचा फक्त. आणि हा 1 काय आहे? इथे आपल्याला काय करायचं आहे? कॅरी करायचं आहे 1. तर आता पुढचा डिजिट कोणता? 8. 4 8 जार 32. 32 मध्ये आपण कॅरी काय केला होता? 1 केला होता. तर 32 मध्ये 1 ऍड करा, काय आन्सर येईल? 33. आता 33 मध्ये हा पूर्ण नंबर इथे लिहायचा, कारण 8च्या पुढे कोणता डिजिट आहे का? तर नाहीये. तर आपण जो पूर्ण टोटल जो नंबर आहे 33 तो जसाच्या तसा इथे लिहून घ्यायचा. ठीक आहे, 3.
आता आपल्याला काय करायचं, 4 ने आपण या पूर्ण संख्येला मल्टिप्लाय केलं. आता सेकंड कोणता आहे, 10 डिजिटचा नंबर कोणता आहे, 7. आता 7 ने आपल्याला या पूर्ण संख्येला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. इरेज करूया. ठीक आहे. आता 7 हा जो नंबर आहे तो काय आहे, 10 प्लस डिजिट नंबर आहे. तर मग आपल्याला सुरुवात करताना पण जो काही आपण मल्टिप्लिकेशन आपलं येईल तर ते 10 डिजिट पासून करावं लागेल. म्हणजे हा जो युनिट डिजिट आहे हा 10 डिजिट आहे, हा 100 प्लस डिजिट आहे आणि हा 1000 प्लस डिजिट आहे. तर 7 हा 10 प्लस डिजिट असल्यामुळे आपल्याला येणारा जो काही गुणाकार असेल तो आपल्याला 10 प्लस डिजिट पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे 9च्या खाली जो काही अंक येईल तो इथे लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे 6च्या खाली आपण काय करू शकतो, एक तर तुम्ही 0 लिहा, 0ची किंमत काय असते, काहीच नसते. किंवा मग तुम्ही इथे क्रॉस पण करू शकता. ठीक आहे, काही पण करा, म्हणजे ही जागा काय आहे, रिकामी आहे. तर इथून आपल्याला काय करायचं, स्टार्ट करायचं आहे. तर 7 आपण इथे काय करतो, सुरुवातीपासून राईट टू लेफ्ट घेतो. म्हणजे 7 मल्टिप्लाय काय करावं लागेल आपल्याला, 9. 7 बाय 9, 7 9 जा 63. तर 63 पैकी आपण काय घेऊ, युनिट डिजिट नंबर घेऊ. तो काय येईल, 3 हा कुठे लिहू आपण, 9च्या खाली लिहिणार आहोत. ठीक आहे. कॅरी काय केला आपण, कॅरी केलाय 6. आता सेकंड 10 डिजिट नंबर कोणता येते, 4. तर 7 ने 4 ला करायचं. 7 4 जा 28. 28 मध्ये आपण कॅरी केलेला काय आहे, 6 आहे. 28 मध्ये 6 ऍड करा. 8 प्लस 6 14. 14 चा 4 कॅरी केलेला 1, 2 प्लस 1 3. 28 प्लस 6 इज इक्वल टू काय आला, 34. 34 हा पूर्ण घेऊ का आपण, नाही, कारण पुढे डिजिट आहे. 34 पैकी आपण काय घेऊ, फक्त 4 इथे लिहूया आणि 3 जो आहे हा काय करूया, कॅरी करूया. आता पुढचं काय, 8 आहे. 7 मल्टिप्लाय 8 करायचं आहे आपण. 7 8 जर किती होते, 56. आणि 56 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 आपण जो कॅरी केला होता तो 3 इथे ऍड करायचा आहे. 56 प्लस 3 59. 59 लिहिताना आपण कसं लिहितो, आपण युनिट डिजिट आधी लिहितो, पण कधी पण इकडे जेव्हा डिजिट असेल तर, 8च्या पुढे डिजिट आहे का, कोणता नाही आहे, तर मग आपण पूर्ण 59 हा नंबर आपण पूर्ण इथे लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंग आपण काय केलं, स्टार्टिंगला जो मल्टिप्लायर आहे त्याच्यापैकी जो युनिट डिजिट नंबर आहे, युनिट प्लेसला जो डिजिट आहे तो आपण काय केलाय, त्याने आधी पूर्ण संख्येला आपण मल्टिप्लाय केलं. नंतर सेकंड जो 10 प्लस डिजिट आहे त्याने आपण, म्हणजे पहिल्यांदा जी आली त्याच्या खाली आपण जसे तसे याचं पण मल्टिप्लिकेशन लिहिलं. आता याचं काय करायचं आहे, आपल्याला ॲडिशन करायचे. तर करा मग ॲडिशन. 6 इथे आपण 0 किंवा क्रॉस करा, म्हणजे इथे 6 येईल. 9 प्लस 3 12. 12 पैकी आपण काय लिहू, इथे 2 लिहू आणि 1 हा कॅरी करू. ठीक आहे. जमे तोपर्यंत, म्हणजे शक्य तोपर्यंत 1 जो आहे तो रिमेंबर करायचा, ट्राय करायचा, मनात लक्षात ठेवायचा. तर इथे 3 प्लस 4 7, 7 प्लस 1 8, 9 प्लस 3 12. 12 चा आपण 2 घेतला, 1 कॅरी केला. 5 प्लस 1 6. हे काय आहे आपलं प्रोडक्ट, म्हणजे ह्या काय आला आपला गुणाकार. जेव्हा आपण 849 ला 74 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा प्रोडक्ट काय आला आपला, 62,826. समजलं इथपर्यंत सर्वांना. चला, आपण समजलं असेल तसंही मला कमेंट करा, समजलं नसेल, काही डाऊट असेल तसंही तुम्ही मला कमेंटमध्ये डाऊट विचारू शकता. आणखी आपण प्रॅक्टिस करूया
आणखी एक उदाहरण घेऊया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेत आहोत. 837 मल्टिप्लाय 337. ते सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, 837ला उभ्या मांडणीत लिहून घ्यायचं. 837 मल्टिप्लाय 37. चला तर मग आपण करूया. आधी काय करायचं आहे आपल्याला, युनिट प्लेस जो नंबर आहे, युनिट प्लेस डिजिट जो आहे, त्याने राईट टू लेफ्ट या संख्येला काय करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाय करायचं आहे. 7 7s आर 49. 49 पैकी आपण काय करू, फक्त 9 लिहू, युनिट डिजिट नंबर घेऊ आणि 4 काय करू, कॅरी करू. ठीक आहे, 4 हा आपण कॅरी केलाय. 7 3s आर 21. 21 मध्ये 4 काय करायचं, ऍड करायचं. तर काय आन्सर येईल, 25. 25 पैकी आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त 5 घ्यायचं आहे, कारण पुढे 8ने पण आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, 7 8 56. 56 मध्ये हा जो 2 कॅरी केला होता तो आपल्याला काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. तर 56 प्लस 2 इज इक्वल टू 58. 58 आपल्याला पूर्ण लिहायचं आहे, कारण पुढे कोणताच डिजिट नाहीये. लिहिला आपण 58. 7ने सर्वात आधी आपण काय केलं, 7ने या पूर्ण संख्येला आपण मल्टिप्लाय केला. आता काय करू, 3ने मल्टिप्लाय करू या पूर्ण संख्येला परत. पण 3 हा 10 प्लेस डिजिट नंबर आहे, म्हणून आपण काय करतो, तर इथे सुरुवात पण 10 पासून, म्हणजे जो काही गुणाकार येईल तो आपण कुठून स्टार्ट करू, तर 10 डिजिट पासून. म्हणून 9च्या खाली आपल्याला काय द्यावं लागेल, 0 द्यावं लागेल. मग करा सुरुवात. 3 7s आर 21. 21 पैकी आपण काय घेणार आहोत, 1 घेणार आहोत आणि 2 काय करणार आहोत, कॅरी करणार आहोत. 3 3s आर 9. 9 प्लस 2 11. कॅरी केलेला 2 ऍड केला आपण त्याच्यामध्ये. 11 पैकी आपण काय घेणार आहोत, फक्त 1 घेणार आहोत आणि 1 हा काय करणार आहोत, कॅरी करणार आहोत. 3 8s आर 24. 24 प्लस 1 ला काय करायचं, याच्यामध्ये ऍड करायचं आहे, म्हणजे 25. 25 आपण पूर्ण लिहिणार आहोत, कारण आता 8च्या पुढे कोणताही डिजिट नाहीये. डिजिट लिहिताना बरोबर 10च्या खाली 10 डिजिट नंबर आला पाहिजे, 100 प्लेसच्या खाली 100 प्लेस डिजिट नंबर आला पाहिजे. म्हणजेच अंक हे एकाखाली एक लिहिताना काळजी घ्यायची, कारण आपल्याला पुढे काय करायचं आहे, ॲडिशन पण करायची असते. तर मग ह्या दोन ज्या संख्या आल्यात त्याची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. तर 9 प्लस 0 इज इक्वल टू 9. 5 प्लस 1 6. 8 प्लस 1 9 आणि 5 प्लस 5 10. 10 पैकी आपण काय करतो, 0 लिहितो आणि 1 काय करतो, आपण कॅरी करतो, म्हणजे 2 प्लस 1 3. तर आपला आन्सर काय आला आहे, 30,969. म्हणजेच हे जे आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं, 837ला 37ने मल्टिप्लाय करायचं होतं, तर आन्सर काय आला आपलं, 30,969. तर हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर पुढील याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, आतापर्यंत आपण बघितलं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. आता आपण काय बघणार आहोत, डिव्हिजन. डिव्हिजनने काय करायचं, आपल्याला 3 डिजिट नंबरला 2 डिजिट नंबरने आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. डिव्हिजन जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण मल्टिप्लिकेशनचेच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर क्वेश्चन देईल, एक्स्ट्रा क्वेश्चन प्रॅक्टिससाठी. ते तुम्ही क्वेश्चन घ्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर माझ्यावर लिंक दिली आहे टेलिग्रामची, जॉईन करा आणि तिथून प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घ्या आणि ते क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.